नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 जो विविध स्पर्धा परीक्षांसाठी आपल्याला निश्चित उपयोगी पडणार आहे. तर याच्यामध्ये प्रकरण पहिलं कलम क्रमांक 2 जे आहे प्रारंभिक संदर्भात. हे कलम अशा प्रकारे सांगतं की प्राथमिक शिक्षण एलिमेंटरी एज्युकेशन म्हणजे इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतचे शिक्षण स्थानिक प्राधिकरण म्हणजे जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत, नगर परिषद, महानगरपालिका, कटक मंडळे इत्यादी. प्रकरण दुसरं कलम 3 आपल्याला अशा प्रकारे सांगता येईल की बालकास मोफत व सक्तीचे शिक्षण मिळण्याचा अधिकार. तर या कलमान्वये 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक बालकास त्यांच्या नजीकच्या शाळेमध्ये मोफत व सक्तीचे शिक्षण घेण्याचा हक्क आहे. प्रत्येक बालकास निशुल्क प्राथमिक शिक्षण घेण्याचा अधिकार. विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिनियम 1996 मधील प्रकरण 5 नुसार मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क बजावण्याचा अधिकार. कलम क्रमांक 4 पाहूया. बालकास त्याच्या वयाशी समकक्ष वर्गात निशुल्क प्रवेश. 6 वर्षांपेक्षा जास्त वयाचे तसेच 14 वर्षांपेक्षा जास्त वयाचे बालक कधीही शाळेत गेलेले नाहीत अशा बालकांसाठी निशुल्क प्राथमिक शिक्षण म्हणजे एलिमेंटरी एज्युकेशन पूर्ण करण्याचा हक्क आहे. कलम क्रमांक 5. तर कलम 5 आहे दुसऱ्या शाळेत दाखला हस्तांतरित करण्याचा हक्क. तर या कलमान्वये एखाद्या शाळेत प्राथमिक शिक्षण एलिमेंटरी एज्युकेशन पूर्ण करण्याची व्यवस्था नसेल तर विशेष विहित शाळा वगळता अन्य कोणत्याही शाळेत प्रवेश घेण्याचा बालकाचा हक्क आहे. अन्य शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी तातडीने हस्तांतरण प्रमाणपत्र देणे. हस्तांतरण प्रमाणपत्राअभावी प्रवेश नाकारता येणार नाही. यामध्ये दिरंगाई करणारे मुख्याध्यापक हे कारवाईस पात्र असतील. कलम क्रमांक 6 आहे समुचित शासन आणि स्थानिक प्राधिकरणाच्या शाळा स्थापन करणे. तर या कलमान्वये शासन, स्थानिक प्राधिकरण यांच्यामार्फत यापूर्वी संबंधित क्षेत्र मर्यादित शाळा नसेल त्या ठिकाणी या अधिनियमाच्या अंमलबजावणीपासून पुढील 3 वर्षात नवीन शाळा सुरू करणं अनिवार्य आहे. कलम क्रमांक 7 आहे आर्थिक आणि इतर जबाबदारी संदर्भात. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र, राज्य शासनाने आर्थिक तरतूद उपलब्ध करून देणे. केंद्र शासन राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा विकसित करेल. शिक्षक प्रशिक्षणासाठी मानके विकसित करून त्याप्रमाणे अंमलबजावणी करेल. कलम क्रमांक 7 पुढे असं चालू राहते. या कलमान्वये नाविन्यपूर्ण कल्पना, संशोधन, क्षमता संवर्धनाचे केंद्र सरकार राज्य शासनाला तांत्रिक सहाय्य उपलब्धता. 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक बालकास मोफत व सक्तीचे शिक्षण देण्यासाठी शाळेची सोय नजीक असणं आवश्यक आहे. कलम क्रमांक 8 आहे समुचित शासनाची कर्तव्य. प्रत्येक बालकास मोफत आणि सक्तीने प्राथमिक शिक्षण एलिमेंटरी एज्युकेशन देणे. 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक बालकाच्या सक्तीच्या प्रवेशाची हजेरीची व प्राथमिक शिक्षण पूर्ण केले असल्याची खात्री करणे. वंचित दुर्बल घटकातील बालकास कोणत्याही कारणावरून प्राथमिक शिक्षण घेण्यापासून भेदभाव केला जाणार नाही अथवा त्यास प्रबंध केला जाणार नाही. यानंतर कलम क्रमांक 8 नुसार असं सांगता येईल की पायाभूत सुविधा, शाळेची इमारत, शिक्षक, कर्मचारी, अध्ययन, अध्यापन, साधन सामुग्रीचा पुरवठा शाळेला करणं. कलम 4 मध्ये नमूद केल्याप्रमाणे विशेष प्रशिक्षणाची सोय करणे अथवा सुविधा उपलब्ध करून देणे. प्रत्येक बालकाचा प्रवेश, उपस्थिती व प्राथमिक शिक्षण म्हणजे एलिमेंटरी एज्युकेशन पूर्ण होईपर्यंत संनियंत्रण व खातरजमा करणे. यानंतर मानके व निकषानुसार दर्जेदार प्राथमिक शिक्षण दिले जात असल्याची खात्री करणे. यासाठी प्राथमिक शिक्षणाचा अभ्यासक्रम आणि स्वाध्याय पाठ्यक्रम वेळेवर विहित करण्याची खातरजमा करणे. शिक्षकांसाठी प्रशिक्षण सोय पुरवणे.
हे झालं कलम क्रमांक 8. यानंतर कलम 9 आहे स्थानिक प्राधिकरण कर्तव्य संदर्भात. स्थानिक प्राधिकरणाची कर्तव्ये विशद करण्यात आली आहेत. स्थानिक प्राधिकरणात 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक बालकास मोफत व सक्तीचं शिक्षण देणे. 14 वर्ष वयोगटापर्यंतच्या सर्व बालकांचे अभिलेखे विहित पद्धतीनुसार ठेवणे. यानंतर स्थानिक प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या प्रत्येक बालकाचा प्रवेश, उपस्थिती व प्राथमिक शिक्षण पूर्णत्वाचे संनियंत्रण व खातरजमा करणे. शाळा इमारत, शिक्षक वर्ग, अध्ययन अध्यापन साहित्य, कर्मचारी वर्ग तसेच पायाभूत सुविधा पुरवणे. कलम 4 मध्ये विहित केल्याप्रमाणे विशेष प्रशिक्षणाची सुविधा पुरवणे. याशिवाय अनुसूची विहित केल्यानुसार चांगल्या दर्जाच्या प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था सुनिश्चित करणे. प्राथमिक शिक्षणासाठी अभ्यासक्रम, स्वाध्याय पाठ्यक्रम वेळेवर विहित करणे. शिक्षकांसाठी प्राथमिक प्रशिक्षण सुविधा पुरवणे. स्थलांतरित कुटुंबातील बालकांच्या प्रवेशाची खातरजमा करणे. अधिकार क्षेत्रातील शाळेच्या कामकाजाचे संनियंत्रण करणे. शाळेची शैक्षणिक कालदर्शिका निश्चित करणे. यानंतरचं पुढचं कलम क्रमांक 10 आहे माता पिता पालक यांचे कर्तव्य. प्रत्येक माता पिता व पालकाने आपल्या बालकास किंवा पाल्यास नजीकच्या शाळेत प्राथमिक शिक्षणासाठी दाखल करणं आवश्यक आहे. कलम 11 आहे शाळापूर्व शिक्षणाची तयारी. 3 वर्ष वयापर्यंतच्या जास्त वयाच्या बालकास प्राथमिक शिक्षणासाठी तयारी करण्याच्या दृष्टीने 6 वर्ष होईपर्यंत बालसंगोपनाची व शिक्षणाची तरतूद करणे. यानंतर कलम क्रमांक 12 आहे मोफत व सक्तीच्या शिक्षणासाठी शाळांची जबाबदारी संदर्भात. सर्व बालकांना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण पुरवणे. ज्या शाळा शासनाकडून मदत घेतात अशा शाळांमध्ये किमान 25% बालकांना विनाशुल्क मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण पुरवणे. यानंतर इयत्ता 1ली मध्ये किमान 25% बालकांसाठी की जे दुर्बल घटक किंवा प्रतिकूल गटातील आहे अशा बालकांना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण देणे. अशा शाळांमध्ये जर पूर्ण प्राथमिक शिक्षणाची सोय असेल तर ह्या 25% दुर्बल, वंचित, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील बालकांना प्रवेश देणे. यासाठी येणाऱ्या खर्चाचा दर राज्य शासनाच्या दराच्या प्रति बालक खर्चाच्या मर्यादेत किंवा बालकाकडून आकारण्यात आलेली प्रत्यक्ष रक्कम यापैकी जी कमी असेल तेवढ्या रकमेची प्रतिपूर्ती विहित पद्धतीने करण्यात येईल. शाळांनी शासनामार्फत जमीन, इमारत, साधन सामुग्री व अन्य सुविधा मोफत अथवा सवलतीच्या दरात घेतल्या असतील तर अशा शाळा प्रतिपूर्तीसाठी पात्र असणार नाहीत. यानंतर कलम क्रमांक 13 आहे प्रवेशासाठी फी अथवा चाळणी पद्धत नसणे. प्रत्येक शाळा उचित शासनाने अथवा स्थानिक प्राधिकरणाने मागितलेली माहिती पुरवणं बंधनकारक आहे. कोणतीही शाळा किंवा व्यक्ती बालकाला शाळेत प्रवेश देण्यासाठी कॅपिटेशन फी अथवा बालकांची किंवा त्यांच्या पालकांची छाननी किंवा चाळणी प्रक्रिया न करणे. एखाद्या शाळेने किंवा व्यक्तीने या तरतुदीचे उल्लंघन केले तर त्यास पुढील प्रमाणे शिक्षा होऊ शकते. आकारलेल्या प्रतिव्यक्तीच्या 10 पट इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा. एखाद्या बालकास कोणतीही शाळा वा व्यक्ती भाग पाडील पहिल्या उल्लंघनास ₹25,000 व त्यानंतरच्या प्रत्येक उल्लंघनास ₹50,000 पर्यंत द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र राहील. कलम क्रमांक 14 आहे प्रवेशासाठी वयाचा पुरावा. प्राथमिक शिक्षण प्रयोजनाच्या प्रवेशासाठी बालकाचे वय, जन्म, मृत्यू, विवाह नोंदणी 1986च्या अधिक दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्राद्वारे किंवा विहित करण्यात आलेल्या अन्य कोणत्याही कागदपत्राद्वारे प्रवेश देणं बंधनकारक राहील. वयाच्या पुराव्याअभावी कोणत्याही बालकास शाळेमध्ये प्रवेश नाकारता येणार नाही. यानंतर कलम क्रमांक 15 आहे प्रवेशास नकार न देणे. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला वाढवलेल्या कालावधीत अथवा वाढवलेल्या कालावधीनंतरही शाळेमध्ये प्रवेश देऊन अभ्यास पूर्ण करून घेणे गरजेचं आहे. कलम 16 आहे पालकास मागे ठेवण्यास किंवा
निष्कासनास प्रतिबंध. शाळेमध्ये प्रवेश दिलेल्या प्रत्येक बालकास कोणत्याही वर्गात मागे ठेवता येणार नाही किंवा प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्याला शाळेतून काढता देखील येणार नाही. यानंतर कलम 17 आहे बालकास शारीरिक शिक्षा व मानसिक त्रास देण्यास प्रतिबंध. कोणत्याही बालकास शारीरिक शिक्षा किंवा मानसिक त्रास देता येणार नाही. तरतुदीचे जो कोणी उल्लंघन करील अशा व्यक्तीस नियमान्वये शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र ठरवले जाईल. कलम क्रमांक 18 आहे मान्यता प्रमाणपत्र असल्याशिवाय कोणतीही शाळा स्थापन न करण्याबाबत प्राधिकरणाकडून मान्यता प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय शाळा स्थापना किंवा सुरू करता येणार नाही. शाळेने कलम 19 खालील मानके निकषांची पूर्तता केल्याशिवाय अशा शाळेला मान्यता देण्यात येणार नाही. मान्यता अटी शर्तीचा भंग केल्यास लेखी आदेशाद्वारे सदर शाळेची मान्यता काढून घेऊन त्यामधील विद्यार्थ्यांना शेजारच्या शाळेत दाखल करणे. शाळेस सुनावणीची संधी दिल्याशिवाय मान्यता काढली जाणार नाही. मान्यता काढून घेण्याच्या दिनांकापासून अशी शाळा आपले कार्य चालू ठेवणार नाही. मान्यता प्रमाणपत्राखेरीज शाळा स्थापन केल्यास किंवा मान्यता काढून घेतल्यानंतर शाळा सुरू ठेवल्यास संबंधितास ₹1,00,000 पर्यंत दंड राहील. त्या पुढील कालावधीत भंग चालू राहिल्यास दर दिवशी ₹10,000 भंग काळापर्यंत दंडास पात्र ठरले जाईल. यानंतर कलम क्रमांक 19 आहे शाळेसाठी असलेली मानके व निकष. विहित केलेली मानके व निकष यांची पूर्तता केल्याखेरीज कलम 18 अन्वये कोणतीही शाळा स्थापन करता येणार नाही व त्यास मान्यता देता येणार नाही. या अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी स्थापन केलेली एखादी शाळा मानके पूर्ण करत नसेल तर 3 वर्षाच्या कालावधीत अशी मानके व निकष स्वखर्चाने पूर्ण करावीत. जर एखादी शाळा विहित कालावधीत मानके निकष यांची पूर्तता करण्यास कसूर करील तर कलम 18 नुसार अशा शाळेची मान्यता विहित पद्धतीने काढून घेण्यात येईल. कलम 20 अनुसूचीमध्ये सुधारणा करण्याचा अधिकार. केंद्र सरकारला अधिसूचनेद्वारे अनुसूचीमध्ये कोणतीही मानके व निकष यांची भर घालून दुरुस्त्या करून किंवा वगळून त्या अनुसूचीमध्ये सुधारणा करता येऊ शकेल. कलम क्रमांक 21 शाळा व्यवस्थापन समिती संदर्भात आहे. प्रत्येक शाळेत शाळा व्यवस्थापन समिती गठीत करून त्या माध्यमातून शालेय कार्यक्रम अंमलबजावणी व संनियंत्रणाची कार्य पूर्ण करता येतील. यानंतरचं कलम क्रमांक 22 आहे शाळा विकास आराखडा संदर्भात. कलम 21 अन्वये गठीत करण्यात आलेली शाळा व्यवस्थापन समिती शाळा विकास आराखडा तयार करेल. कलम क्रमांक 23 शिक्षक नियुक्ती अर्हता आणि सेवा अटी व शर्ती. केंद्र सरकारने अधिसूचनेद्वारे प्राधिकृत केलेल्या शिक्षण प्राधिकरणाने निर्धारित केली असेल अशी किमान अर्हता धारण करणारी व्यक्ती शिक्षण नियुक्तीस पात्र ठरेल. शिक्षकांना द्यायचे वेतन भत्ते सेवा अटी शर्ती विहित केल्याप्रमाणे असतील. कलम क्रमांक 24 शिक्षकांची कर्तव्ये आणि गाऱ्हाणे दूर करणे. कलम 23 अन्वये नियुक्त करण्यात आलेला शिक्षक शाळेत नियमित वक्तशीरपणे शाळेत हजर राहील. कलम 19 पोटकलम 2 च्या तरतुदीनुसार अभ्यासक्रम संचलित करणे व विहित कालावधीत संपूर्ण करणे. अध्ययन क्षमतांचे मूल्यमापन करणे. आवश्यकतेनुसार अतिरिक्त पूरक शिक्षण देणे. पालक सभा घेणे. पालकांच्या नियमित भेटी घेऊन पालकांच्या संदर्भातील नियमित हजेरी संपादनूक पातळी अध्ययनातील प्रगती इतर संबंधित माहिती पालकांना वेळोवेळी देणे. शिक्षक आपली कर्तव्ये पार पाडण्यात कसूर करतील त्यांच्यावर सेवा नियमान्वये शिस्तभंगाची कारवाई करण्यास पात्र समजण्यात येईल. शिक्षकांची कोणतीही गाऱ्हाणे असल्यास ती विहित करण्यात येतील. यानंतर कलम क्रमांक 25 विद्यार्थी शिक्षक प्रमाण. या अधिनियमाची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून 6 महिन्याच्या आत प्रत्येक शाळेत अनुसूचीमध्ये विहित केल्याप्रमाणे विद्यार्थी शिक्षक प्रमाण विहित केल्यानुसार असल्याची खातरजमा करण्यात येईल. विद्यार्थी शिक्षक प्रमाण राखण्याच्या दृष्टीने कोणत्याही कारणास्तव
शाळेमधील शिक्षकास अन्य शाळेत कार्यालयात अशैक्षणिक कामी वापरता येणार नाही, कलम 27 मधील नमूद कामाशिवाय. यानंतरचं कलम क्रमांक 26 आहे शिक्षकांची रिक्त पदे भरणे. समुचित शासनाने किंवा स्थानिक प्राधिकरणाने त्यांच्या संनियंत्रणाखाली असलेल्या शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे एकूण मंजूर पदाच्या 10% अधिक असणार नाहीत याची खात्री करून घ्यावी. यानंतर कलम क्रमांक 27 आहे शिक्षकाचा अशैक्षणिक कामासाठी वापर करण्यास प्रतिबंध. कोणत्याही शिक्षकास दशवार्षिक जनगणना, आपत्ती निवारणाची कामे किंवा निवडणुकांच्या कर्तव्याखेरीज अन्य कोणत्याही अशैक्षणिक प्रयोजनासाठी नेमण्यात येणार नाही. यानंतर कलम क्रमांक 28 आहे शिक्षकास खाजगी शिकवणीस प्रतिबंध. कोणत्याही शिक्षकास खाजगी शिकवणी अथवा खाजगी अध्यापन कृतीमध्ये स्वतःला सहभाग घेता येणार नाही. यानंतर कलम क्रमांक 29 आहे प्राथमिक शिक्षणाचा अभ्यासक्रम पूर्ण करणे. अभ्यासक्रम व मूल्यमापन प्रक्रिया समुचित शासन अधिसूचनेद्वारे निर्धारित करेल. हे निर्धारित करताना संविधानात असलेल्या मूल्यांशी अभिसंगत बालकाचा सर्वंकष विकास साधणारा, बालकेंद्रित, कृतिशील, शोधक वृत्ती, जिज्ञासूपणा या माध्यमातून विकसित करणारा, शिक्षणाचे माध्यम मातृभाषा, बालकाला भयमुक्त व अभिव्यक्त करण्यास प्रोत्साहन देणारे आणि बालकाच्या ज्ञान संपादनाचे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करून योग्यता वाढवणारे असेल. यानंतर कलम क्रमांक 30 आहे परीक्षा आणि पूर्तता प्रमाणपत्र. कोणत्याही बालकास कोणत्याही मंडळाची परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक असणार नाही. प्राथमिक शिक्षण म्हणजे एलिमेंटरी एज्युकेशन पूर्ण केलेल्या बालकास विहित नमुन्यातील प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. कलम क्रमांक 31 आहे प्रकरण 6 बालकांच्या हक्कांचे संरक्षण. बाल संरक्षण हक्क आयोग अधिनियम 2005 अन्वये राष्ट्रीय व राज्य बाल हक्क संरक्षण आयोग गठीत करण्यात आला आहे. या अधिनियमाद्वारे तरतूद केलेल्या बाल हक्काच्या संरक्षक उपाययोजनांची तपासणी करणे, आढावा घेणे आणि प्रभावी अंमलबजावणी व उपाययोजनांसाठी शिफारस करणे. यानंतर या कलमान्वये या आयोगास अधिनियमाची कलमे 15 व 24 या अन्वये तरतूद केल्याप्रमाणे आवश्यक ती पावले उचलणे. सदरहू आयोगास बालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या हक्काशी संबंधित कोणत्याही बाबींची चौकशी करताना बाल हक्क संरक्षण आयोग यांची कलम 14 व 24 अन्वये त्यांना अनुक्रमे जे अधिकार नेमून दिले असतील तेच अधिकार असतील. यानंतर कलम क्रमांक 32 गाऱ्हाणी दूर करणे. कलम 31 मध्ये काहीही अंतर्भूत असले तरीही या अधिनियमाखाली कोणत्याही व्यक्तीला एखाद्या बालकाच्या अधिकाराशी संबंधित कोणतेही गाऱ्हाणे मांडायचे झाल्यास तिला स्थानिक प्राधिकरणाकडे लेखी तक्रार करता येईल. स्थानिक प्राधिकरण व संबंधित पक्ष यांच्यामध्ये चर्चा होऊन 3 महिन्यांच्या कालावधीत याबाबतीत निर्णय होईल. स्थानिक प्राधिकरणाच्या निर्णयानुसार व्यथित झालेली असेल ती राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडे अपील दाखल करू शकेल. त्यानुसार राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडून किंवा विहित केलेल्या प्राधिकरणाकडून निर्णय करण्यात येईल. कलम क्रमांक 33 व 34 राष्ट्रीय किंवा राज्य सल्लागार परिषदेचे गठन. केंद्र राज्य सरकारला सल्ला देण्यासाठी, अधिनियमाच्या तरतुदींसाठी प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी केंद्र राज्य शासन अधिसूचनेद्वारे प्राथमिक शिक्षण व बालविकास क्षेत्रातील ज्ञान व प्रत्यक्ष अनुभव असणाऱ्या व्यक्तीकडून जास्तीत जास्त 15 सदस्यांची निवड करेल. कलम क्रमांक 35 प्रकरण 7 निदेश देण्याचे अधिकार. केंद्र सरकार या अधिनियमाच्या तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी योग्य वाटतील अशा मार्गदर्शक सूचना उचित शासन किंवा स्थानिक प्राधिकरणास किंवा शालेय व्यवस्थापन समितीस निर्गमित करेल. कलम क्रमांक 32 खटला दाखल करण्यासाठी पूर्व परवानगी. उचित शासनाच्या अधिसूचनेने प्राधिकृत अशा अधिकाऱ्याच्या पूर्व परवानगीशिवाय कलम 13(2), 18(5), 19(5) या
खाली शिक्षापात्र असलेला कोणताही खटला दाखल करता येणार नाही. कलम क्रमांक 37 आहे सदहेतूने केलेल्या कृतीस संरक्षण. कोणतेही नियम किंवा आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सदहेतूने अथवा योजलेल्या कृतीबद्दल केंद्र सरकार, ते शाळा व्यवस्थापन समिती किंवा अन्य व्यक्ती यांच्या विरुद्ध कोणताही दावा किंवा अन्य कायदेशीर कारवाई केली जाणार नाही. कलम क्रमांक 38 आहे समुचित शासनाचा नियम करण्याचा अधिकार. समुचित शासनास या अधिनियमाच्या तरतुदी अंमलात आणण्यासाठी अधिसूचनेद्वारे विशेषतः व पूर्वगामी अधिकाराच्या सर्वसाधारणतेस बाधा न येता नियम करता येतील. उदाहरणार्थ, विशेष प्रशिक्षण देण्याची पद्धती, नजीकच्या शाळेशेजारी दुसरी शाळा स्थापन करण्यासाठी क्षेत्र, मुलांचे अभिलेखे ठेवण्याची पद्धती, वय निश्चितीचे दस्तऐवज, मान्यता प्रमाणपत्रासाठी अर्ज नमुना, शाळा व्यवस्थापन समितीची कर्तव्य, कार्य, शिक्षकांचे वेतन भत्ते, सेवा अटी शर्ती, कर्तव्य, स्थानिक प्राधिकरणाच्या रचनेची रीत, प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर द्यावयाच्या प्रमाणपत्राचा नमुना इत्यादी. या अधिनियमाद्वारे राज्य शासनाने केलेला प्रत्येक नियम किंवा अधिसूचना विधिमंडळासमोर ठेवणं आवश्यक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 आहे. याची एकूण 38 कलम आहेत. ही 38 कलम नेमकी कशा संदर्भात आहेत ती पाहिली. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि पुन्हा आपण भेटूया अशाच एका व्हिडिओ सोबत.